लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत आता मनसे देखील सहभागी होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत। तसे संकेतही मिळू लागलेत। राज ठाकरे हे सध्या दिल्लीमध्ये आहेत आणि त्यांची भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्यासोबत बोलणी सुरू आहेत। त्याचबरोबर मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर दिल्लीमध्ये खासदार म्हणून गेले तर आम्हाला आनंद होईल असं वक्तव्यही संदीप देशपांडे यांनी केलेलं आहे। बाळा नांदगावकर हे दक्षिण मुंबईतून लोकसभा लढवणार अशा चर्चा देखील सुरू आहेत। परंतु या निमित्तानं एक प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असताना भाजपला महाराष्ट्रामध्ये राज ठाकरेंची गरज नेमकी का भासते, हेच या व्हिडिओतून आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी माधुरी कुमकर, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब, लाईक व फॉलो करा। मनसे प्रमुख राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत। भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी राज ठाकरे यांची महायुतीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात चर्चा होणार आहे। या भेटीमागचं कारण राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांना सांगितलेलं नसलं तरी ही चर्चा महायुतीमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेच्या सहभागाविषयीच आहे। आता मुद्दा हा आहे की महायुतीमध्ये सामील झाल्याच्या नंतर राज ठाकरे यांच्या मनसेला किती आणि कोणत्या जागा द्यायच्या। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर सुद्धा भाजपला राज ठाकरे यांची गरज भासते आहे। यावरून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं आव्हान भाजपसाठी मोठं आहे असं वाटतं। शिवसेना फोडून सोबत घेतल्यानंतर आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलेल्या उर्वरित नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लावल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांना मोठ्या प्रमाणामध्ये सहानुभूती वाढली। ती अद्यापही कायम असल्याचं दिसतं आणि तीच बाब शरद पवार यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजित पवार आणि इतर नेत्यांनी भाजपाशी घरोबा केल्यानंतर शरद पवारांना सहानुभूती वाढताना दिसते। अशा परिस्थितीमध्ये देशात जर बहुमतात सरकार स्थापन करायचं असेल तर महाराष्ट्रात 40 पेक्षा अधिक जागा भाजप प्रणित एनडीए आघाडीला मिळणं आवश्यक आहे आणि त्याचसाठी ही तयारी होतीये। एकही शक्यता सोडायची नाही असा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे आणि त्यासाठीच राज ठाकरेंसारखा फायर ब्रँड नेता महायुतीत आणण्याचे प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत। दुसरं म्हणजे राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचं महत्त्व कमी करू शकतात असा एक अंदाज बांधला सुद्धा जातोय। राज ठाकरेंच्या सभांमधून उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार प्रहार करण्यासाठी ते महायुतीमध्ये असणं भाजपला खूप आवश्यक वाटत असणार आणि हिंदुत्व, मराठी अस्मिता या मुद्द्यांवरून सुद्धा उद्धव ठाकरेंना राज ठाकरे टार्गेट करू शकतात। बाळासाहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेले राज ठाकरे प्रभावी वक्ते आहेत। ठाकरे सरकार असताना त्यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावरून चांगलंच राजकीय वातावरण तापवलं होतं। त्यावेळी भगवी शाल अंगावर पांघरलेल्या राज ठाकरे यांची हिंदू जननायक अशी प्रतिमा दाखवण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून झालेलं होतं। राज ठाकरे यांची ही प्रतिमा भाजपसाठी पूरक सुद्धा आहे। उद्धव ठाकरेंनी आघाडी सोबत जाऊन बाळासाहेबांचा विचार कसा सोडला आणि हिंदुत्व कसं सोडलं, मराठी अस्मितेचा लढ्यापासूनच उद्धव ठाकरे कसे दूर गेलेले आहेत, यावरून राज ठाकरे आक्रमकपणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतील आणि त्या परसेप्शनचा फायदा महायुतीला होईल। दुसरीकडे भाजपसोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार असले तरी महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये या दोन्ही नेत्यांबद्दल रोष सुद्धा दिसून येतो। त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का मारला जातोय आणि त्याचमुळे याचा फटका लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसण्याची सुद्धा भीती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना वाटते आणि त्याच उलट मुंबई सोबत ठाणे, पुणे, नाशिकमध्ये मनसेला चांगला जनाधार आहे। राज ठाकरे जर सोबत असल्यास त्याचा फायदा भाजपला अर्थात महायुतीच्या जागा वाढवण्यामध्ये होऊ शकतो। हे सगळे मुद्दे लक्षात घेता राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत दिल्लीमध्ये बोलणी सुरू आहेत। आता महायुतीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जागा वाटपाचा तिढा हा अद्याप काही सुटलेला नाहीये। भाजपाने त्यांच्या महाराष्ट्रातील 20 जागांवरील उमेदवारांची यादी जाहीर केलेली असली तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हे जाहीर झालेले नाहीयेत। 6 जागांवरील तिढा सुटत नाहीये। शिंदे आणि पवार काही जागांवर अडून आहेत असंही बोललं जातंय। आता राज ठाकरे यांना सोबत घेतलं तर त्यांना किती आणि कोणत्या जागा दिल्या जाणार हे मात्र पाहावं लागेल। परंतु राज ठाकरे भाजप सोबत महायुतीमध्ये गेल्यास राज ठाकरेंना जनता स्वीकारणार का,
कारण 2014 मध्ये मोदींचं समर्थन करत त्यांनी स्वतःचे उमेदवार उभा केले, तर 2019 मध्ये उमेदवार उभा न करता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार केला, मोदींवरती टीका केली आणि आता 2024च्या निवडणुकीमध्ये ते पुन्हा मोदी यांचं कौतुक करताना दिसणार। राज ठाकरे यांच्या या प्रत्येक निवडणुकीवेळी भूमिका बदलण्याचा त्यांना फटका बसेल की यावेळी महायुती सोबत जाण्याचा फायदा होईल, हे निवडणुकीच्या निकालाच्या वेळीच स्पष्ट होईल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार सोबत असताना भाजपला ठाकरे ब्रँड सोबत घेण्याची गरज पडते, यावरून राज ठाकरे यांचं महत्त्व देखील अधोरेखित होतं। याविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपलला YouTube आणि Facebook वर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा।